हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मेथीची भाजी दाखवणार आहे. तर बघा, इथे मी भाजी निवडून घेतलेली आहे. पण भाजी निवडून घेतल्यानंतर बघा, त्याला बऱ्यापैकी माती असते. त्यामुळे ही स्वच्छ धुवून घेणं तितकंच गरजेचं असतं. जर आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली नाही तर ती माती दाताखाली टचटच करू शकते भाजी खाताना. त्यामुळे ही काळजी घ्या. तर चला, आता आधी भाजी धुवून घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते. आता ही भाजी मी नळाखाली धुवून घेतलेली आहे. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता पाणी किती स्वच्छ निघाले. मेथीची भाजी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मी तुम्हाला त्यातलीच एक पद्धत आज दाखवणार आहे. आता मेथीची भाजी निवडताना बघा, नुसती पानं घ्यायची नाही. कवळी भाजी असेल तर अशी देठंसुद्धा घ्यायची थोडीफार. खूप जास्त देठं घेऊ नका, पण जर भाजी कवळी असेल तर थोडीफार देठं घ्या. आता ही संपूर्ण भाजी धुवून झालेली आहे आपली. पाण्यातनं काढून ठेवायची, जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही. त्यानंतर बघा, मिरच्या घेतल्या ते मी आणि लसूण घेतला आहे. तर आता हा लसूण सोलून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या. आता इथे मी काही संपूर्ण लसूण तुम्हाला सोलून दाखवणार नाही आहे, कारण की प्रत्येकालाच लसूण सोलता येतो. तर आता मी हा असाच संपूर्ण लसूण नंतर सोलून घेते. आणि मिरच्यांची बघा देठं काढायची आहेत आपल्याला आणि मिरच्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला हे वाटून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही, खूप फाईन नाही वाटले मी, थोडंसं असं जाडसरच वाटून घेतले. आता कढईमध्ये तेल घालायचे आणि वाटून घेतलेलं ही मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे. तेलावरती मिरची आणि लसूण छान परतवून घ्यायचा, म्हणजे मग मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो आणि उग्रवास जो असतो लसणाचा आणि मिरचीचा तो निघून जातो. आता मिरची 1 मिनिटभर छान परतवून घेतल्यानंतर आपण जी धुवून घेतलेली मेथी होती ती घालून घेऊया. यात अजूनही काहीतरी आपल्याला नंतर ॲड करायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. आता बरेच जण यामध्ये कांदा घालतात किंवा बटाटासुद्धा घालतात किंवा डाळ घालतात, मुगाची किंवा कोणतीही डाळ तुम्ही घालू शकता. फक्त आधी भिजत ठेवा आणि मग नंतर घाला. आणि बरेचसे लोक यात काहीच न घालता फक्त मिरची आणि लसूण घालतात. तशीसुद्धा भाजी खूप छान होते. आता ही व्यवस्थित हलवून घेऊया, अशी एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, इथे मी अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे यामध्ये, कारण की आपल्याला नंतर एक जिन्नस ॲड करायचा आहे आणि त्यासाठी भाजीला थोडा ओलावा राहणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता खाली अगदी थोडंसंच पाणी घातलं आहे मी. आता झाकण न ठेवता ही भाजी होऊन द्यायची आहे. भाजी थोडी कमी झाली की यामध्ये मीठ घालायचं. मिठालासुद्धा पाणी सुटतं, त्यामुळे मीठ खूप जास्त शेवटी घालू नका. 1 मिनिटभरानंतर लगेचच मीठ घाला. पण मीठ घालताना खूप बेतात घाला, कारण की भाजी जेवढी आहे त्याच्या कितीतरी पट ती कमी होते शिजल्यानंतर. तर आता पाहू शकता तुम्ही, आपल्याला झाकण न ठेवता अशीच ही भाजी होऊन द्यायची आहे. मिठामुळे भाजीला बऱ्यापैकी पाणी सुटले बघा. आता मध्ये मध्ये काय करायचं, अशी हलवत राहायची, नाहीतर मग वरती जी भाजीची देठं आहेत ती कच्ची राहतात आणि खालच्या साईडनी भाजी छान शिजली जाते. त्यामुळे मध्ये मध्ये अर्ध्या मिनिटांनी का होईना पण मेथीची भाजी अशी हलवत राहायची. पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी व्यवस्थित हलवून घेतली आहे. आता मेथी बघा आपली शिजायला थोडीच बाकी आहे. बऱ्यापैकी शिजली आहे, थोडीशी बाकी आहे. त्यावेळी काय करायचं, आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा यामध्ये. शेंगदाण्याच्या कूटामुळे मेथीची भाजी खायला खरंच खूप जास्त छान लागते. आता इथे मी 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घातला आहे. तुम्हाला जर भाजी लपथपीत करायची असेल, थोडं पाणी त्यात जास्त ठेवायचं असेल तर दाण्याचा कूट छान पावडरसारखा बारीक करायचा आणि थोडा जास्त घालायचा आणि मग थोडं पाणी घालायचं. तशी भाजी भाकरीसोबतसुद्धा खूप जास्त छान लागते. तशी भाजी कोणाकोणाला आवडते ते मला नक्कीच कमेंट करून सांगा.
माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे तर एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. लवकरच आपल्या चॅनलवरती नवरात्र स्पेशल सगळ्या डिश मी दाखवणार आहे, त्यामुळे खरंच नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण जेवढं शक्य होईल तेवढे उपवासाचे पदार्थ मी आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहे, त्यामुळे बेल आयकनसुद्धा प्रेस करा म्हणजे मग माझं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आता बघा, शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतरसुद्धा झाकण ठेवायचं नाही. भाजी मस्त झालेली आहे आपली, परफेक्ट शिजलेली आहे. झाकण ठेवल्यामुळे भाजी काळी पडते. छान अशी हिरवीगार होण्यासाठी प्लीज झाकण ठेवू नका. अशा छोट्या मोठ्या टिप्ससुद्धा मी आपल्या व्हिडिओत देत असते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.